दादासाहेब, अहो आपल्या जाण्याने हे सिंहासन पोरके झाले हो. आता ह्या स्वराज्याची जबाबदारी आमच्या खांद्यांवर येऊन पडली आहे. अहो एवढे मोठे आपले स्वराज्य, एवढी सारी रयत, त्यात गनिमानी घातलेला धुडगूस. अहो कसे कसे सांभाळले जाईल हे स्वराज्य आम्हाला. आपल्या जाण्याने आम्ही पोरके झालोत दादासाहेब, पोरके झालोत. होशियार, महाराणी ताराराणी साहेब येत आहेत हो. आपण सिंहासनाकडे बघून काय विचार करत आहात आणि आपल्या चेहऱ्यावर ही चिंतेची मुद्रा? तारा, आपण वहिनी साहेबांचा निर्णय ऐकलात ना? स्वराज्याची एवढी मोठी जबाबदारी त्या आम्हा सोपवित आहेत. होय महाराज, आम्ही जाणतो. पण हा निर्णय मा साहेबांनी घेतला आहे म्हटल्यावर त्यांनी सगळा विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. तारा, आम्हाला वहिनी साहेबांच्या निर्णयावर शंका नाहीच. आमच्या खांद्यांवर त्यांनी एवढी मोठी जबाबदारी दिली, ती आम्हास पेलवेल का? त्या औरंगजेबाचे मोठे संकट या स्वराज्यावर घिरट्या घालत आहे. स्वराज्याचे लचके तोडले जात आहेत. आमच्याकडून हे संकट पेलले जाईल का? अशा अनेको प्रश्नांनी आमच्या मनात कल्लोळ माजला आहे. स्वारींचे असे धीर सोडणे योग्य नव्हे. आम्हा साऱ्यांच्या आशा अपेक्षा आहेत आपणाकडून. आपण असे बोलू नयेत. आम्हास खात्री आहे तुम्ही लढाल. आबासाहेब, दादा महाराज यांना खात्री होती तुम्ही लढाल. त्यांचा आपल्यावर विश्वास होता. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद असताना तुम्ही चिंता का करावी? चिंता करावी तर ती तुमच्या शत्रूने. साऱ्या मुघल पातशाहीला पालथे करण्यासाठी स्वराज्याचे नवे छत्रपती आता सज्ज आहेत. हे ऐकून त्या औरंगजेबाच्या तोंडचे पाणी पळावे. स्वारींनी आता सैन्याचा उत्साह वाढवावा. आपल्या दादा महाराजांच्या हत्येचा सूड घ्यावा. ज्याप्रमाणे प्रभू श्री रामाने रावणाचा वध केला, त्याच प्रकारे आपण देव, देश व धर्माच्या रक्षणासाठी शत्रूचा काळ होऊन त्यावर बरसावे. स्वराज्य जिंका आलेल्या त्या औरंगजेबाचा नायनाट करून ते दिल्लीत भगवा फडकवण्याचे दिव्य साधावे. ह्या मंगल देशी सौभाग्य नांदेल असे पहावे. तारा, किती धाडसी व धीरपणाने बोलत आहात. आपल्या बोलण्यातून साक्षात आई भवानीच आमच्याशी बोलत आहेत असे आम्हास भासले. आपल्या बोलण्याने आमचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. आता आम्ही लढणार या स्वराज्यासाठी. आबासाहेबांच्या, दादासाहेबांच्या स्वप्नासाठी आम्ही लढणार. हे स्वराज्य आम्ही राखणार आणि त्या असुर औरंग्याला इथेच या स्वराज्यातच संपवणार. स्वराज्याचे नवीन छत्रपती घोषित झाल्यानंतर औरंगी दरबारात रायगडाला वेढा घालण्याच्या गोष्टी रंगल्या होत्या. वजीर आजम, देखा आपने ये स्वराज. कुछ दिनों पहले यहाँ का बच्चा बच्चा उस संभा की वजह से सिर उठाकर सीधा हमारी फौज से लड़ने के लिए तैयार था. लेकिन अब संभा के मरने के बाद कहाँ गए ये मरहट्टे? कहाँ गया इनका जुनून? इनकी सारी ताकत संभा को मार के हमने एक झटके में खत्म कर दी है. जी जहापना, जब से वो संभा मारा गया है तब से ये स्वराज अब आप ही की मुट्ठी में है. उसकी मौत के बाद तो मानो ये काफिर मरहट्टे पूरी तरह से खामोश हो चुके हैं. ना तो इनसे कोई हलचल होती है और ना ही इनकी कोई खबर सुनाई देती है. अब आपके डर से पूरा दक्खन कांप रहा है जहापना. बादशाह का इकबाल बुलंद हो. हुजूर, अभी अभी रायगढ़ से खबर आई है. हम यहाँ जश्न बना रहे हैं और वहाँ मराठों ने अपना नया राजा घोषित कर दिया है. क्या नया राजा? अल्लाह ताला की मेहरबानी से वो शिवा जहन्नुम पहुंच गए.
फिर उसका बेटा संभा, उसे तो हमने खुद निस्तनाबूद कर दिया। अब ये नया प्यादा कौन खड़ा कर दिया इन मरहट्टों ने? जी वो राजाराम, शिवा का दूसरा बेटा। या खुदा, वो बच्चा राजा बन गया। अरे किस मिट्टी के बने हैं ये मरहट्टे। हमें लगा संभा के मरने के बाद सब खत्म हो जाएगा, हमारा आलमगीर बनने का ख्वाब पूरा हो जाएगा, लेकिन नहीं। संभा का इतना हाल करके भी ये मरहट्टे टूटे क्यों नहीं, बल्कि तुरंत अपना नया राजा घोषित कर दिया। वही तो हुजूर, हम सोच रहे थे कि ये मराठे अब चुप हो जाएंगे, लेकिन ये तो फिर से जंग के लिए तैयार हो गए। या अल्लाह, ये कभी रुकेंगे या नहीं? अगर हमें इन मरहट्टों को रोकना है तो हमें इनकी हर नस्ल को उखाड़ देना चाहिए। ऐसे ही इनके हर रोज नए राजा बनते गए तो ये कभी रुकेंगे ही नहीं। उनको रोकने के लिए हमें उनकी मगरजी जगह रायगढ़ को कब्जे में लेना होगा, तभी इनकी सारी हरकतों पर लगाम लगेगा। हुजूर, वो राजा राम तो महज एक बच्चा है। आप उसे हराकर कब्जे में लाने के लिए अपने इस खास सूरमा जुल्फिकार खान को क्यों नहीं भेज देते? अब हम इन मरहट्टों को और हल्के में नहीं ले सकते। अब हम ऐसा वार करेंगे कि इनकी आने वाली हर पीढ़ी हमारा नाम याद रखेगी। जुल्फिकार खां, तुम अपने साथ 40,000 की फौज, हाथी, घोड़े, तौफ, जितनी चाहिए उतनी ताकत ले लो और उस रायगढ़ पर हमला कर दो। वहां कयामत की ऐसी रात लाओ कि भगवा दिखे ही ना, रहे तो सिर्फ इस आलमगीर का चांद सितारा। जो हुकूम हुजूर। अल्लाह ताला की मेहरबानी कि ये नेक काम करने की जिम्मेदारी आपने हम पे सौंपी। आखिर ये मराठे समझते क्या है अपने आप को? संभा अभी मरा नहीं तो नया राजा खड़ा कर दिया। अब इन्हें सबक सिखाना ही पड़ेगा। आप फिक्र ना करें हुजूर, जल्द से जल्द उस रायगढ़ का गुरूर और उस राजा राम का सिर आपके कदमों में होगा। महाराज, तो औरंगजेब आणखीन काही कुरापती करायच्या आत आपल्याला पुन्हा एकदा कारभार सुरळीत करावा लागेल. रयतेला विश्वासात घेणं, त्यांना धीर देणं सध्या महत्वाचे आहे. होय, त्याचबरोबर आता नव्या दमाची फौज आपल्याला तयार करावी लागेल. औरंग्याला घाबरून आपले काही सरदार आता द्विधा मनस्थितीत आहेत. आपल्याला त्यांना पुन्हा स्वराज्याकडे वळवावे लागेल. यासाठी आपल्या सर्वांना पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे गावन गाव, मुलुकन मुलुक पिंजून काढावा लागेल. मुजरा महासाहेब, एक चिंताजनक बातमी आहे. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान 40,000च्या फौजनीशी रायगडावर चालून येत आहे. काय? थेट रायगडावर? या औरंग्याच्या तर या बांडगुळानं बायलेवानी लपून छपून पकडलं या माझ्या धान्याला. अरे एकदा जर का सोडला असतं ना शंभूराजासनी, तर आता पतूर त्याचं मुंडकं आपल्या राजानं टकमक टोकावर लावलं असतं. वय महाराज, मासाहेब, आता या मुघली गिदाडासनी मराठ्याचा अंगार दाखवायची वेळ आल्या. आता येऊ दे त्या जुल्फिकार खानाला. नाही त्याची खांड करून त्या औरंग्याला पाठवली तर मराठ्याची आवलाच सांगणार नाही. संताजीराव, धनाजीराव, आम्ही आपला राग समजू शकतो. स्वराज्यात प्रत्येकाच्याच मनात त्या औरंग्याविषयी सुडाची भावना आहे. आमचेही रक्त त्याला संपवण्यासाठी सळसळत आहे. पण रागाच्या भरात घेतलेले निर्णय आपल्याला कधीही संकटात टाकू शकतात. अव संकट येणार, पण ते आपल्यावर नव, या जुल्फिकार खानावर येणार. संताजीराव, जरा धीराने घ्या. सध्या आपले स्वराज्य नाजूक परिस्थितीत आहे. ही वेळ अशी तडकाफडकी निर्णय घेण्याची नव्हे, तर शांत डोक्याने विचार करून योग्य ते पाऊल उचलण्याची आहे. आलेल्या शत्रूला सध्याचे थेट उत्तर देणे संपूर्ण स्वराज्यासाठी धोक्याचे ठरेल. मग मासाहेब, नक्की काय आहे आपल्या ध्यानी? त्या जुल्फिकार खानाला उत्तर तर द्यावेच लागणार. राजे, स्वराज्याचे हित बघता
स्वराज्याच्या छत्रपतींचे म्हणजेच आपले सुरक्षित असणे जास्त महत्वाचे आहे. लाखोंच्या रक्षणासाठी, लाखोंचा पोशिंदा सुरक्षित असण्यासाठी आपल्याला योग्य ती पावले उचलावी लागतील. म्हणून स्वराज्य हितासाठी आपण तारा व इतर काही निवडक मंडळींसह जिंजीला आपल्या दक्षिणेतील महत्वाच्या किल्ल्यावर जाऊन तिथे स्वराज्याची घडी बसवावी. काय मासाहेब, शत्रू थेट रायगडावर चाल करून येत असताना आम्ही आपणास येथे सोडून जिंजीला जावे? नाही मासाहेब, नाही. आपणास असे सोडून आम्ही कसे जाणार? तारा, आपल्या आबासाहेबांनी, तुमच्या दादासाहेबांनी आपणास हीच तर शिकवण दिली आहे. वैयक्तिक महत्व व सुरक्षितता बाजूला सारून आधी नेहमी स्वराज्य हिताचा विचार करावा. आमच्या वैयक्तिक सुरक्षेपेक्षा आम्हास स्वराज्याच्या छत्रपतींची सुरक्षा अधिक महत्वाची वाटते. परंतु मासाहेब, दादासाहेबांनंतर आपल्या बाळराजांच्या संपूर्ण राजघराण्याची जबाबदारी आमच्यावर असताना आम्ही असे भ्याडपणे निघून जावे? माफी असावी मासाहेब, पण आम्ही आपल्या निर्णयाशी सहमत नाही. महाराज, आपण भ्याडपणे नव्हे तर स्वराज्याच्या छत्रपतींचे कर्तव्य म्हणून आमचे म्हणणे ऐकावे. आपला सारा राजकबिला एकाच वेळी त्या शत्रूच्या तावडीत सापडला तर पुढे या स्वराज्याला वाली कोण राहणार याचा विचार करावा. आपल्या आबासाहेबांचा काळ आठवा, पावनखिंडीची ती लढाई आठवा. वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या सांगण्यावरून आबासाहेबांनी विशाळगड जवळ केला. जर त्यावेळी आबासाहेब तिथेच लाखोंच्या सैन्याशी झुंज देत बसले असते तर कदाचित आज हे स्वराज्य उभेच राहिले नसते. अगदी त्याचप्रमाणे आपण देखील जिंजीला जाऊन स्वराज्य कारभार चालवावा. एकदा का तुम्ही जिंजीस फौज तयार केली की पुन्हा स्वराज्यात येऊन आम्हास सोडवावे. मासाहेब, सगळे मान्य आहे, पण इतिहास आम्हाला एक पळकुट्या राजा म्हणून ठपका लावेल. मुळीच नाही राजे. इतिहासात जेवढे महत्व लढायांमध्ये शौर्य गाजवणाऱ्या मावळ्यांचे आहे, तेवढेच महत्व योग्य वेळी स्वराज्य हिताचा विचार करणाऱ्यांचे देखील आहे. सध्या स्वराज्य हित महत्वाचे. होय महाराज, आता आम्हास देखील मासाहेबांचे म्हणणे पटते आहे. आपण स्वराज्याचे छत्रपती शाबूत राहावे या दृष्टीने जिंजीला जायला हवे. ठीक आहे, आम्ही आपणा सर्वांच्या शब्दाबाहेर नाही, आम्ही जिंजीत जाण्यास तयार आहोत. मासाहेब, आम्ही लवकरच नव्या फौजनिशी स्वराज्यात परत येऊ.